नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया आमच्याकडे आले पिकासाठी किंवा हळद पिकासाठी स्पेशली तर आपल्याकडे कोणते कोणते जीवाणू आहेत आणि त्याचा उपयोग काय आहे हा पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो। थोडक्यामध्ये आले आणि हळद हे जे दोन प्रकारची पिके आहेत लक्षात घ्या। हे थोडक्यात काय रायझोम बेस्ड क्रॉप्स आहेत। म्हणजे थोडक्यामध्ये काय आपल्याकडे कंद आहे तसं आपण कंद बेणं म्हणून लावणार आणि त्याचं काय होणार जे काही म्हणजे थोडक्यात आपण अशा पद्धतीने तसं आल्याचं असेल हळदीचं असेल तर आपण उत्पादन घेत असतो। पण आले आणि हळद मध्ये एक खूप गोष्ट कॉमन आहे लक्षात घ्या मित्रांनो। या दोन्ही पिकांमध्ये आपल्या पिकाला जे काही अपायकारक घटक आहेत किंवा रोग म्हणू आपण बुरशी म्हणू तर हे सगळे कॉमन आहेत लक्षात घ्या। त्यामुळं आणि एकतर काय आपण दोन्हीही पिकं जी आहेत ती आपण मातीमध्ये लावत असतो। नक्कीच ज्यावेळी आपण मातीमध्ये लावतो त्यावेळी त्याचा मरण्याचा किंवा मर येण्याचा मुळकूस होण्याचा कंदकूस होण्याचा जो काही घटक आहे किंवा जो एक रोग आहे लक्षात घ्या हा खूप कॉमन आहे आणि खूप फास्ट होऊ शकतो। तर अशा पद्धतीमध्ये आपण कोणते कोणते जीवाणू वापरले पाहिजेत अशा पिकांसाठी स्पेशली तर हा मी व्हिडिओ करतोय। त्याच पद्धतीने तुम्ही सेम प्रोडक्ट आपले बटाटे असेल त्याच्यानंतर जे रताळ असेल तर ह्याच्यासाठी सुद्धा हा फॉर्म्युला जो आहे जीवाणू खतांचा हा तुम्हाला उपयोगी पडू शकतो मित्रांनो। तर ह्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया। तर थोडक्यात बघा पहिल्या टप्प्याला ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारच्या कंदांची किंवा अशा प्रकारच्या पिकांची ज्यावेळी तुम्ही बीज प्रक्रिया करत असता त्यावेळी नेहमी लक्षात घ्या की तुम्ही त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल सुडोमोनास असेल आणि बॅसिलस असेल आणि एनपीके जीवाणू तर ह्या 4 जीवाणूंचा तुम्ही उपयोग बीज प्रक्रियेमध्ये नक्कीच करा। तुम्हाला खूप चांगला इफेक्ट मित्रांनो मिळेल की तुम्हाला असं लक्षात ठेवा की थोडक्यामध्ये पहिली आळवणी जी आहे ती आपल्याला करायची गरज पडत नाही। थोडक्यामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही बीज प्रक्रिया करत असाल थोडक्यामध्ये काय करायचं एक बॅरल घ्यायचं मित्रांनो। त्या बॅरल मध्ये तुम्हाला हे सोल्युशन बनवायचं आहे 100 म्हणजे थोडक्यामध्ये 4 पॅकेट 4 प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले। त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे सुडोमोनास आहे एनपीके जीवाणू आणि बॅसिलस सबटिलिस हे तुम्हाला काय करायचंय 200 लिटर मध्ये अर्धा किलो तुम्हाला काय करायचे सगळे मिक्स करा त्याचं सोल्युशन बनवा आणि तुमचे जे काही कंद असतील कांद्याचे जाळीचे जे काही पोत असतं त्याच्यामध्ये भरा आणि ते बुडवून काढा। एक 5-7 मिनिटं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता। त्याच्यानंतर त्याला पोत्याला बाहेर काढा थोडस त्याला ड्राय करा आणि तुमच्या काही कंद आहे त्याची लागवड आले लागवड असेल हळद लागवड असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। म्हणजे हा एक आपला बीज प्रक्रियेचा टप्पा झाला। आता दुसरी गोष्ट आपले जे कंद आहेत ते अति खताच्या वापरामुळे सुद्धा कुजू शकतात। त्यामुळे लगेच तुम्हाला खत वापरायचे नाहीत। एक बेसिक बुरशीनाशक असेल 1261 असेल 1340 असेल असं वॉटर सोल्युबल तुम्ही नक्कीच सोडा पण प्रमाणामध्ये सोडा। एखादा किलो तुम्ही पूर्ण प्लॉट साठी तुमच्या 1 एकराच्या वगैरे सोडू शकता। तशा 1 ते 60 किंवा 1 ते 90 दिवसामध्ये आपलं आलं हळद हे पीक जे असतं ते सेन्सिटिव्ह असतं मित्रांनो। कारण जे कंद लावलेले आहेत तुम्ही ते काय होऊ शकतं कुजू शकतं। बऱ्याच वेळा कंटिन्युअस पाऊस पडतोय हा कुजलं पाणी जास्त झालं कुजलं बऱ्याच वेळा हुमणी लागली कारण पाणी जर पाऊस जर कमी झाला तर हुमणी सुद्धा लागू शकते मित्रांनो। त्यामुळे किडी पकडण्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो। तर अशा केसमध्ये बघा ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसिलस एनपीके जीवाणू हे तुम्ही वापरा मित्रांनो। हे तुम्ही प्रत्येक महिन्याला कमीत कमी एकदा तरी वापरत जा जेणेकरून तुमच्या पिकाला काय होईल एक चांगली एक रेझिस्टन्स म्हणू किंवा तिथलं जे मुळापासलं जी काही माती आहे काय होईल जैविक बुरशीनाशका सहित राहील जेणेकरून तुमच्या पिकामध्ये कुठलंही बुरशीजन्य रोग किंवा सॉफ्ट रॉट म्हणू कंद कुजणे म्हणू तर हे होणार नाही मित्रांनो। त्याच पद्धतीने बघा की तुम्ही तुमच्या पिकामध्ये बघा की बऱ्याच वेळा काय होतं पावसाचं प्रमाण कमी झालं की त्याच्यामध्ये काय होऊ शकतं हुमणी किडा जो आहे थोडक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं की हुमणी किडा थोडा काय करायला लागतो ह्या स्पेशली एप्रिल मे जून जुलै इथपर्यंत जवळपास हुमणी किडाचा प्रादुर्भाव असू शकतो मित्रांनो। तर अशा केसमध्ये तुम्ही नक्की मॅट्रायझियम बेवेरिया आणि वर्टिसिलियम लेकानी तर ह्या 3 जीवाणूंचा उपयोग करा मित्रांनो जेणेकरून तुमच्या पिकामध्ये हुमणी कंट्रोलमध्ये येऊ शकते। तुमच्या कंदाला कुठेही धक्का लागणार नाही कुठल्याही किड्यापासून जवळपास म्हणजे कीटकनाशक आहे ते जैविक कीटकनाशक आहे जे तुमच्या कंदाचं संरक्षण इथं करणार आहे। लागली की आपल्याला फुटवे पाहिजे असतात फुटवे आणण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर थोडक्यामध्ये एनपीके जीवाणू स्पेशली फॉस्फेट पीएसबी ह्या जीवाणूचा जर तुम्ही जास्त उपयोग केला तर तुमच्या पिकाला बघा पटकन फुटवे यायला चालू होतात लक्षात घ्या। तर पीएसबी असेल किंवा एनपीके जीवाणू जरी कॉमनली वापरला तरी तुमच्या पिकाला फुटवे येऊ शकतात। जे काही फुटवे आले खाली फुटवे वाढण्यासाठी किंवा कंद वाढण्यासाठी मित्रांनो काय करू शकतो लांब व्हायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही मित्रांनो कंद तुम्हाला लांब करायचे असतील कधीही तर पीएसबी जीवाणू वापरा। फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तुम्हाला वापरायचे कंद लांब होण्यासाठी फुटवे येण्यासाठी लक्षात घ्या। आणि कंदाची जी साईज आहे वजन आहे ह्या ज्या गोष्टी आहेत हे वाढायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तर ह्या बॅक्टेरियाचा जो उपयोग आहे तो तुम्हाला
आले किंवा हळद या पिकामध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की बरेच लोक वॉटर सोल्युबल सोडत राहतात. नक्कीच आपल्याला पिकाचं उत्पादन जास्त वाढवायचं आहे, त्यामुळे आपण वॉटर सोल्युबल किंवा केमिकल खतं सोडणार आहे. तर अशा केसमध्ये बघा काय तर आपल्या पिकाला ना आणखी एक रोग येतो, त्याचं नाव काय आहे, नेमॅटोड, थोडक्यात सूत्रकृमी. तर काय करतो, मुळाच्या जे मूळ जे असतं आपल्या पिकाचं त्याला गाठी तयार होतात आणि आपल्या पीक जे आहे ते न्यूट्रिशन जमिनीतून घेऊ शकत नाही, कारण ते तिथे गाठी ठिकाणी स्टॉप होतात थोडक्यात. तर अशा केसमध्ये मित्रांनो तुम्हाला पॅसिलोमायसिस त्याशिवाय बॅसिलस thuringiensis या 2 जीवाणूंचा जर तुम्ही उपयोग केला तुमच्या पिकामध्ये, तर तुमच्या पिकाचं जे रूट नॉट नेमॅटोड्स आहे ते तुम्ही 4 दिवसात तुम्ही तुमच्या पिकाला काय करू शकता, म्हणजे पिकामधलं जे नेमॅटोड आहे त्याला थांबवू शकता. मित्रांनो खूप कॉस्टली प्रोडक्ट येतं, केमिकल बेस्ड वापरायची गरज नाहीये. बरेच शेतकरी बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट वापरतात, हार्ड केमिकल वापरतात किंवा केमिकल स्वरूपातलं काहीतरी वापरतात, पण मित्रांनो त्याचा जो इफेक्ट आहे तो फक्त 4 ते 5 दिवसाचा असतो. पण पॅसिलोमायसिस आणि बीटी ह्या 2 प्रॉडक्टचा जो इफेक्ट आहे मित्रांनो हा कमीत कमी तुमच्या पिकामध्ये 20 ते 25 दिवस राहू शकतो. त्याच्यामुळे पिकामध्ये पटकन नेमॅटोडचा अटॅक परत होत नाही. त्यामुळे तुम्ही हे जीवाणू नक्कीच तुम्ही वापरले पाहिजे. त्याशिवाय आले असेल, हळद असेल, तर या पिकांना बघा अजून खूप चांगलं आणण्यासाठी आपण काय करू शकतो, मायक्रोन्युट्रिएंट्सचे जीवाणू वापरा. त्यामध्ये झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील, त्याच्यानंतर बघा सिलिकॉनचे बॅक्टेरिया असतील, सल्फरचे असतील, आयर्न असतील, बोरॉन असेल. तर अशा पद्धतीच्या मायक्रोन्युट्रिएंट जीवाणूचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, उपयोग करू शकता आणि पिकाला जोमदारपणे आणण्यासाठी मदत करू शकता. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की सर जीवाणू कधी वापरायचे आणि किती किती वापरायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही जीवाणू कुठल्याही पिकाच्या स्टेजला चालू शकतो. खरं सांगायचं सर म्हणजे तिथे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट नाही आहे, कमी सोडा जास्त सोडा, पण फक्त लक्षात घ्या जर पिकाच्या स्टेजनुसार दिला तर तुमच्या पिकाला खूप चांगला फायदा होणार आहे. थोडक्यात जसं मी तुम्हाला सांगितलं की फुटव्याच्या स्टेजला फॉस्फेट, कंदाच्या साईजच्या स्टेजला पोटॅश, त्यानंतर पीक समजा पहिल्या 1 ते 90 दिवसामध्ये त्याच्यामध्ये मुळाचं संरक्षण व्हायला पाहिजे, मुळं वाढायला पाहिजेत. या केसमध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस, एनपीकेचे जीवाणू असे जे जीवाणू आहेत हे वापरा. एनपीके जीवाणू नेहमी आपण कधी वापरतो मित्रांनो, की आपल्या पिकाचं इनिशियल स्टेज ज्यावेळी असते, सुरुवातीची स्टेप 1 ते 30 दिवस पकडू की पीक लावलंय मी आणि ते उगवायचं आहे, त्याला ब्रांचिंग पाहिजे, मला फुटवे पाहिजेत, अशा केसमध्ये एनपीकेचे जीवाणू तुम्ही वापरा. तसं तुमच्या पिकाला काय होणार आहे, मदत होणार आहे. आले असेल, हळद असेल या केसमध्ये. तर मित्रांनो हे जे आपण वेगवेगळे जीवाणू जे सांगितले ते सगळे आपल्या बॅक्टर स्टोअरवर उपलब्ध आहेत. 3 प्रॉडक्ट लाईन मध्ये आहेत. लिक्विड आहे, पावडर आहे, टाल्क पावडर, त्यानंतर डेक्स्ट्रोज पावडर मध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर हे जीवाणू आहे, कुठल्याही प्रकारचं जीवाणू वापरा, पण तुम्हाला ह्याचा नक्की उपयोग होईल या पद्धतीने वापरा. लिक्विड वापरत असाल तर 2 लिटरचं डोसेज आहे, पावडर वापरत असाल तर 1 किलोचं डोसेज आहे. पावडर मध्ये टाल्क आहे, डेक्स्ट्रोज आहे, वॉटर सोल्युबल आहे. म्हणजे पावडर मध्ये 2 प्रकार असतात थोडक्यात, एक इनसोल्युबल असतो आणि वॉटर सोल्युबल असतो. इनसोल्युबल म्हणजे काय की ती पावडर ती पाण्यात मिसळत नाही. अशा केसमध्ये तुम्हाला 1 दिवस भिजवून ती काय करावं लागेल, सोडावं लागेल. आणि डेक्स्ट्रोज बेस जो आहे तो तुम्ही डायरेक्टली तुमच्या इरिगेशनच्या टँक मध्ये टाका आणि डायरेक्टली सोडून द्या. अशा पद्धतीने तो वॉटर सोल्युबल असतो. कोणतंही वापरा, पण वापरण्याची स्टेज आणि काळ ह्याच्याबद्दल खरोखर विचार करणं गरजेचं आहे. फक्त एकदा मी 10,000 रुपयाचे जीवाणू आणून टाकले म्हणजे काम झालं नाही. आपल्या पिकामध्ये, मातीमध्ये आपण कंटिन्युअसली रासायनिक खतं वापरते, त्यामुळे जीवाणूची जी संख्या आहे ती खूप कमी आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला हे जीवाणू जर वाढवत राहिला तर तुमच्या पिकामध्ये तुम्हाला काही करावं लागत नाही. चांगलं उत्पादन, चांगली क्षमता तुमच्या पिकाची, मातीची सुद्धा तयार होते. तर तुम्ही नक्कीच आपल्या प्रॉडक्टचा फायदा घ्या. बॅक्टर स्टोअरवर आपले सगळे प्रॉडक्ट जे आहेत ते उपलब्ध आहेत. खूप कमी किमतीमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी आपले जे जीवाणू आहेत तो स्टँडर्डाइज्ड, पूर्णपणे फॉर्म्युलेशन खूप सायंटिफिक पद्धतीनं करून आपण आपल्या स्टोअरवर उपलब्ध केले आहेत. डायरेक्टली तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करू शकता. पूर्ण भारतामध्ये आपले प्रोडक्ट जे आहेत तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी करू शकता कुठेही थोडक्यात. तर अशा पद्धतीने आपल्या प्रोडक्टचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या.